बिसूर कर्नाळ रोडवर काम बंद आंदोलन. बिसूर तालुका मिरज येथे बिसूर ते कर्नाळ रोडवर एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. या बिसूर ते कर्नाळ गावच्या रस्त्याचे काम हिम्मत पाटील यांच्या मळ्याजवळ निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने येथील गावचे सरपंच सतीश निळकंठ यांनी काम बंद आंदोलन केले आहे. या रस्त्याचा 2 किलोमीटरचे काम मंजूर गेल्या 2 वर्षापूर्वी झाले आहे. या 2 किलोमीटरसाठी प्रशासनानं 4 कोटी रुपये मंजूर केले आहेत. गेली 14 महिने झाले रस्त्याचे काम चालू आहे. प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या 14 महिन्यांमध्ये या रस्त्यावर 4 ते 5 ॲक्सिडेंट झाले आहेत. एक तर या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून हा रस्ता वाढविण्यापेक्षा जास्त उंच केल्यामुळे हे ॲक्सिडेंट होत आहेत, असं वारंवार प्रशासनाला सांगितले आहे. आमदारांच्याकडून सुद्धा डेप्युटी इंजिनियरला फोन केले आहेत. प्रत्येक वेळेला प्रशासन दुर्लक्ष, निष्काळजीपणे सगळं प्रकरण हाताळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जर जीव गेला तर त्याला प्रशासनच जबाबदार राहील, असेही सरपंच सतीश निलकंठ यांनी सांगितले. वारंवार तक्रार करून दुर्लक्ष करणे हे प्रशासनाचे काम झाले आहे आणि या उत्कृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाला साईड पट्टी देखील मारलेली नाही. तेथे सीडीवर तेही केले नाही. त्यामुळे आज या ठिकाणी काम थांबविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असे म्हणाले. यावेळी बिसूर पंचायत सरपंच सतीश निलकंठ समवेत माजी सरपंच चंद्रकांत घारगे, संदीप कदम, सुभाष पाटील, रणजित पाटील, युवराज पाटील, सतीश कोळी, गिरीश निलकंठ, कौस्तुभ निलकंठ, विवेक पाटील, अविनाश सूर्यवंशी, अमोल नवाळे तसेच बिसूरगावचे नागरिक उपस्थित होते. बिसूर कर्नाळ रस्त्याचं 2 किलोमीटरचं काम मंजूर गेल्या 2 वर्षापूर्वी झालं. या 2 किलोमीटरसाठी प्रशासनाने 4 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. गेली 14 महिने झालं या रस्त्याचं काम चालू आहे. वारंवार प्रशासनाला तक्रारी केल्या, कारण गेल्या 14 महिन्यात 4 ते 5 ॲक्सिडेंट या बिसूर कर्नाळ रस्त्यावर झालेले आहेत. रस्ता प्रमाणापेक्षा जास्त उंच केल्यामुळं ॲक्सिडेंट होत आहेत, असं वारंवार त्यांना सांगितलं. आमदारांच्याकडं सुद्धा डेप्युटी इंजिनियरना वगैरे फोन केले. प्रत्येक वेळेला प्रशासनाचं दुर्लक्ष करून निष्काळजीपणे सगळं प्रकरण हाताळत आहेत. त्यामुळं या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर त्यालाही प्रशासन जबाबदार राहील. आणि सातत्यानं आम्ही तक्रारी करून दुर्लक्ष करणं हे प्रशासनाचं काम झालेलं आहे. आणि साईड पट्टी न भरल्यामुळे हे ॲक्सिडेंट होत आहेत. साईड पट्ट्या नाहीत, इथं सीडी वर्क धरलेत, सीडी वर्क सुद्धा केलेले नाहीत. म्हणून आज या ठिकाणी आम्हाला काम थांबवायचं आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे.